नमस्कार सर्वांना, ज्ञानदा अँड मम्मा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी आहे गीतांजली आणि USA मध्ये मी ज्या टाइम झोनमध्ये राहते तिथल्या प्रमाण वेळेमध्ये आणि भारताच्या प्रमाण वेळेमध्ये 10.5 तासाचं अंतर आहे आणि हे अंतर रविवारी 9:30 तासाचं होणार आहे। तर याला म्हणतात डे लाईट। ज्या कंट्री ब्ल्यू मध्ये दिसतायत त्या ठिकाणी डे लाईट सेव्हिंग टाइम फॉलो होतो। डे लाईट सेव्हिंग असतं काय, तर डे लाईट सेव्हिंग म्हणजे उन्हाळ्यामध्ये मार्चच्या सेकंड संडेला पहाटे 2 वाजता ही घड्याळे बदलली जातात। म्हणजे ज्या वेळेला 2 वाजले असतील त्या वेळेला तिथे 3 करतात आणि ही घड्याळे परत पूर्ववत नोव्हेंबरच्या फर्स्ट संडेला पहाटे 2 वाजता चेंज केली जातात। म्हणजे 2 वाजले असतील तर त्या ठिकाणी 1 करतात। अशा प्रकारे वर्षातून 2 वेळा ही घड्याळे बदलली जातात। इंटरनेटशी कनेक्ट असणारी घड्याळे आपोआप बदलतात, जसं की मोबाईल, लॅपटॉप, पण भिंतीवरची घड्याळे मात्र आपल्यालाच बदलावी लागतात। तर ही संकल्पना सगळ्यात आधी बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1784 साली मांडली। ते एक शास्त्रज्ञ, लेखक आणि राजकारणी होते। तर त्यांचं म्हणणं असं होतं की जर आपण उन्हाळ्यामध्ये 1 तास पुढे करू तर आपल्याला सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल। म्हणजे काय होईल तर जे आर्टिफिशियल लॅम्प असतात त्यांचा वापर खूप कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे काय होईल तर एनर्जी खूप प्रमाणामध्ये सेव्ह होईल। पण ही संकल्पना काही लगेच प्रत्यक्षात नाही आली। त्यानंतर 1895 साली इंग्लंडचे शास्त्रज्ञ होते जॉर्ज हडसन नावाचे, त्यांनी ही संकल्पना परत मांडली। ते कीटक तज्ञ होते। त्यांना किडे शोधायचे असायचे आणि त्यांना त्यांचं काम उन्हाळ्यामध्ये त्यामुळे लवकर संपवायला लागायचं। तर त्यांनी ही संकल्पना मांडली, पण तरीही ती संकल्पना लगेच काही प्रत्यक्षात नाही आली। मग 1916 मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात आली। अमेरिकेसारख्या 70 देशांमध्ये ही परंपरा वर्षानुवर्षापासून चालू आहे, पण ॲरिझोना अँड हवाई ह्या 2 स्टेटमध्ये ह्या कन्सेप्टला फॉलो नाही करत। तर हे डे लाईट सेव्हिंग टाइम कसा स्टार्ट होतो हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे। तर वर्षातला हा असा एक दिवस असतो की त्या दिवशी दिवसामध्ये 23 तास भरतात। हे बघा टाइम कसा चेंज झाला, 1 वरून डायरेक्ट 3 वाजले। तुम्ही भिंतीवरती बघू शकता 2च वाजलेले आहेत अजून। तर आता डे लाईट सेव्हिंगची सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला पण भरपूर ठिकाणी फिरायचं आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हालाही मला जितकं दाखवता येईल तितके ठिकाण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला हा माझा डे लाईट सेव्हिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।